नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे. बेळगाव जिल्ह्यातली बातमी आहे. बेळगावमध्ये पेट्रोलचा टँकर पलटी झालेला आहे. आतनी तालुक्यातल्या हल्ल्याळमधली ही घटना आहे. पेट्रोल पळवण्यासाठी लोकांनी एक झुंबड उडवलेली दिसते. मुंबईहून बंगळुरूला जाणारा हा टँकर पलटी झाला आणि हल्ल्याळ भागातील वीज पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आलेला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाल्याची माहिती मिळते आहे आणि टँकर पलटी झाल्यानंतर रस्त्यावर पेट्रोल सांडल्यानं लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये आता टँकर हलवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, मुंबईहून बेंगलोरला जात असताना ही घटना घडलेली आहे संदीप. आणि हल्ल्याळ गावाजवळ चालकाचा ताबा सुटला टँकरवरनं आणि त्यावेळेला सकाळी 7:30च्या सुमाराला हा टँकर पलटी झाला. पलटी झाल्यानंतर त्या टँकर मधलं जे हजारो लिटर पेट्रोल होतं ते सगळं रस्त्यावर सांडलं, जवळच्या खड्ड्यांमध्ये देखील साचलं. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी हे पेट्रोल न्यायला गर्दी केली होती. मात्र त्वरित त्या ठिकाणी बेळगाव पोलीस दाखल झाले. त्यांनी सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणावरून हटवलं आणि त्यानंतर 2 ते 3 JCBच्या सहाय्यानं हा जो टँकर आहे हा टँकर सरळ करून तो तिथून हलवण्याचे आता प्रयत्न सुरू झाले आहेत. आणि खबरदारी म्हणून त्या भागातले सगळे जी वीज पुरवठा जो आहे तो देखील खंडित करण्यात आलेला आहे. कारण आग भडकू शकते, कुठली दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पुढच्या काही तासांमध्ये हा टँकर त्या घटनास्थळावरून काढला जाईल आणि मार्गस्थ केला जाईल. संदीप, धन्यवाद. संदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त राजघाटाजवळील त्यांच्या सदैव अटल स्मारकावर आज सकाळपासून सर्व ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी वंदनाकरिता हजेरी लावली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध भजन गायक पंकज उदास यांनी अटलजींची भजनं गायली. आता मुंबईकरांसाठी 2 महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आहेत. एकीकडे बांधकाम सुरू असलेल्या आणि ओसीनं मिळालेल्या घरांचा GST कमी करण्याचा केंद्र सरकार विचार करते, तर दुसरीकडे गिरणी कामगारांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश मिळालंय. 8,000 घरांची लॉटरी पुढच्या पंधरवड्यामध्ये लागणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांना काल हे आश्वासन देण्यात आलंय. महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी खात्यातील तब्बल 1.5 लाख अधिकारी 5 जानेवारीपासून सामुदायिक रजेवर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघानं हा निर्णय घेतलाय. जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू व्हावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्ष करावी आणि रिक्त पदं भरावीत अशा मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे क्लास 1 आणि क्लास 2 चे 1.5 लाख अधिकारी 5 जानेवारीपासून बेमुदत सामूहिक रजेवर असणार आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होणार आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचा हा आग्रहाचा प्रस्ताव आहे शासनाला की केंद्राप्रमाणे सर्व सेवा सुविधा राज्यामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत, की या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 5 जानेवारीपासूनच 5 दिवसाचा आठवडा या राज्यामध्ये लागू करा. आता बातमी आहे एका अनोख्या पुलाची. सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हटलं जातं, मात्र आसामच्या दिब्रुगडमध्ये दुमजली पूल बांधण्यासाठी तब्बल 21 वर्षांचा कालावधी लागलाय. पंतप्रधान देवेगौडा यांनी त्या पुलाचं भूमिपूजन केलं आहे आणि आता कुठं बांधून तो पूल तयार झाला असून या पुलावरून एकाच वेळी ट्रेन आणि वाहनं सुद्धा धावणार आहे. भारतीय सैन्य सज्जतेच्या दृष्टीनं हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यानंतर पुढची बातमी आहे. नाशिकमधून कन्नमवार पुलाच्या कामासाठी सिंहस्थ शाही मार्ग बंद करण्यात आला. यासाठी गोदावरीचा प्रवाह सुद्धा रोखण्यात आला. यामुळे रामकुंड असेल, सीताकुंड, लक्ष्मण कुंडातून नदीत सोडलेलं निर्माल्य सुद्धा या रोखलेल्या प्रवाहामध्ये अडकून कुजायला लागले. त्यामुळे प्रदूषण वाढत असल्याची तक्रार आता या पात्राजवळचे नागरिक करताना दिसत आहेत. नाशिक शहराच्या मध्यभागातून जाणारा हा कन्नमवार पूल 1963 साली बांधण्यात आला होता. हा दगडी पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडायचा निर्णय झाला आणि अर्थातच हा पूल तत्काळ पाडण्यात आला. या पुलाचं टेंडर देण्यात आलं, कामही सुरू करण्यात आलं. शहराच्या मध्यभागातून पंचवटी भागातून जाणारा हा पूल, गोदावरी नदीचं हे विशाल पात्र आपण बघतोय की त्याच पात्रामध्ये या पुलाची उभारणी आता सुरू आहे. पण याचमुळे गोदावरी नदीचं हे पात्र हे या प्रकारे सगळं बांध टाकून हे बंद करण्यात आलेलं आहे. प्रदूषणाच्या समस्या सुद्धा त्यामुळे अनेक वाढत चाललेल्या आहेत.
खरं तर ह्या पुलाचं बांधकाम ज्यावेळेस करायला सुरुवात केली, तो दगडी पूल पाडण्यात आला त्यावेळेस त्यावर अधिकार होता नॅशनल हायवे अथॉरिटीचा. या पुलाचे सगळे जुने दगड जे आहेत, गर्डर जे आहेत, ते खरं तर इथून हलवायला पाहिजे होते, पण त्याचाच उपयोग या नदीपात्रामध्ये भराव टाकण्यासाठी केला आहे. प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. मार्च 2019 पर्यंत 7.5 कोटी खर्च होऊन हा पूल तयार करण्यात जाणार असल्याचा दावा जरी केला असला तरी तोपर्यंत या प्रदूषणाच्या समस्येनं जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं काय? या नदीपात्रामध्ये निर्माल्य वाहून येत आहे, ते सगळं याच ठिकाणी थांबतंय, पाणी कुजत चाललेलं आहे आणि याचमुळं या भागात अधिकाधिक डासांचा प्रादुर्भाव असतो. दूषित पाणी या ठिकाणी कायम साचलेलं असतं. परिसरातल्या नागरिकांची ओरड तशीच असते. आवश्यकता आहे याही विषयाकडे गांभीर्याने बघण्याची, कारण जर का या बांधाच्या खाली पाईप टाकले आहे तर त्या पाईपातनं पाणी प्रवाहित व्हायलाच तयार नाहीये. कन्नमवार पूल हा नाशिककरांची जितकी आवश्यकता आहे तितकीच या हायवेवरून जाणाऱ्या वाहनांसाठी सुद्धा हा आवश्यक मानला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पुढची बातमी ठाण्यातल्या पाचपाखाडीमधल्या आंबेडकर रोड परिसरामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये दुमजली इमारत कोसळली आहे. या स्फोटात 5 जण जखमी झालेत. जखमींना सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. सांगलीतल्या मिरज जवळच्या शिरडून गावाजवळ एका बसला भीषण आग लागली. या बसमध्ये 45 प्रवासी होते. मात्र त्याचवेळी पंढरपूर दौऱ्याहून घरी परतणाऱ्या शिवसैनिकांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. जळत असलेल्या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. ठाणे शहरामध्ये दुचाकी जाळण्याचं सत्र सुरूच आहे. पाचपाखाडी भागातल्या हनुमान सोसायटी परिसरामध्ये 18 दुचाकी अज्ञातांनी जाळलेल्या आहेत. रात्री 2:30 वाजता ही घटना घडली. आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आलं असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढची बातमी कर्नाटकातली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या एका वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. कुमारस्वामी यांचं एक फोन रेकॉर्डिंग सर्वत्र व्हायरल झालंय. या फोनमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याला मारणाऱ्या हल्लेखोरांना गोळी मारण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्याला दिलेत. ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವು ಅದು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರೋ ನೀವು, ಯಾಕೆಂದರೆ ನಿಮ್ಗಳ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರ್ತದಲ್ಲ ನೋಡಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾನು ಐ ಫೀಲ್ ಡಿಸಪಾಯಿಂಟೆಡ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ. ಇವತ್ತು ಇಂಥ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕೇಳಿದ್ದೆ. ಆಮೇಲೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ. ಅವನು ಇಂಥವನ್ನು ಮಾಡೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಯಾವ ಥರ ಅವ್ನು ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ಯಾವಾಗ ಹಿಡಿತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಸ್ಸಿಲೆಸ್ಸಾಗ ಅವ್ರನ್ನ ಶೂಟ್ ಔಟ್ ಮಾಡಿ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ॲक्टिव्हिटीज ಮಾಡೋರನ್ನ. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जास्त लोक आले, मला एक छोटीच्या घरामध्ये जागा होत नाही. हे एक मोठा कमीपणा आहे. न्यूज 18ची जबाबदारी करतो की त्यांना खूप मोठं, की ज्याच्यामध्ये त्यांनाही आनंदात राहता येईल आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं आग्रह स्वागत करता येईल. कोण जातो त्या गावात बघा, ते लगेच डिझाईन करायचं, कॉन्ट्रॅक्टर ठरवायचं, आणि ते व्यवस्थितपणे निघालं.